नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी पूजा. स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा मिनी व्लॉग मध्ये. आणि माझ्यासारखंही तुम्ही उठल्या डोक्याला हात लावून मस्त का टेन्शन मध्ये नाही बरं का. आज टिफिनला काय बनवायचं म्हणून आणि मुलं टिफिन खातेन की नाही म्हणून या विचारामध्ये. चला तर मग खास ट्रिप वापरून मी आज छान असा आलू पराठा टेस्टी कसा बनवायचा हे तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपी बघूयात. सर्वप्रथम आपण पराठ्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा सोप आणि कोथिंबीर छान अशी बारीक कट केलेली आणि बारीक चिरलेला 1 कांदा. आणि मसाले पण काढून घेऊयात. लाल तिखट 1 चमचा, धने जिरे पूड 1 चमचा आणि हळद 1 चमचा आणि 5 बटाटे उकडून घेतले मी छान असे. आणि आता हा मसाला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा बघा. आणि मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. आणि लाल तिखटही तुम्हाला पराठा जेवढा तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आणि आपण जे बटाटे उकडून घेतले होते त्याची साल काढून अशी छान मॅश करून घेतले बघा बारीक. आणि तो मसाला जो आपण बनवून घेतला होता तो सर्व यावरती घालून घ्यायचा बटाट्यावरती. आणि माझ्याकडे आमचूर पावडर नव्हतं म्हणून मी लिंबू पिळून घेतलं. तुम्ही आमचूर पावडर असलं तर घाला, नसेल तर लिंबू पिळा. आणि सगळा मसाला आता एकत्र करून छान असा मिक्स करून घ्यायचा बघा अशा प्रमाणात. आता चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि परत छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं बघा. तयार आहे आपला मसाला. बऱ्याच जणांना हा मसाला नुसता खायला पण आवडतो. चला आता पराठा पण बनवून घेऊयात. गॅसवरती तवा ठेवला गरम होण्यासाठी आणि अर्ध्या तासापूर्वी पीठ भिजून ठेवलं होतं. आणि छान असं पुरणपोळीला जसं आपण उंडा घेतो त्या प्रमाणात आपण कणकीची वाटी बनवून घ्यायची. आणि आपलं सारण हे पुरणाच्या पोळीला आपण जसं भरतो तसं भरायचं बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि छान असं लाटून घ्यायचं मीडियम साईजमध्ये. आणि तवा गरम झाला की त्यावरती बटर किंवा तूप लावून तुम्ही तो पराठा शेकून घ्यायचा, म्हणजेच भाजून घ्यायचा बघा अशा प्रमाणे. खूप सुंदर बनतो असा पराठा आणि खायला पण खूप टेस्टी लागतो बघा. मी 2 पराठे आनंदीसाठी टिफिनला बनवून घेतले. खूप सुंदर बनले होते बघा, तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आणि सारण पण संपूर्ण पराठ्याला लागलं होतं. असं नाही की एका ठिकाणी लागलं आणि शेवटपर्यंत गेलं नाही, असं झालंच नाही बघा. तुम्हाला मी पूर्ण पराठा उकलून दाखवते. खूप छान असं टम्म पराठा फुगला होता आणि सगळीकडे छान असं सारण पसरलेलं होतं. आणि बघूनच एवढा खमंग वास येत होता की तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या पण सुटला असेल, पण घ्या आता गिळून आणि पराठा पण बनवा माझ्या पद्धतीने. वाटलं पराठा नक्की सांगा.